आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। गद्दारी करताना बाळासाहेबांची भूमिका विसरलात का? अंबादास दानवेंचा हल्लाबोल। अंबादास दानवेंकडून श्रीकांत शिंदेंचा बच्चा असा उल्लेख। वक्फ बिलासंदर्भात शिवसेना आपली भूमिका सभागृहात सादर करणार असल्याची ही प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर बैठक। संजय राऊतांच्या दिल्लीतील निवासस्थानी खासदारांची बैठक संपन्न। वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर खासदारांमध्ये 45 मिनिटं चर्चा। वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास कोर्टात जाऊ, वक्फ बोर्डाची संपत्ती मुस्लिम समाजाची। वक्फ सुधारणा विधेयकावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी बैठक। बैठकीत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली। सुप्रिया सुळेंची माहिती। कॉमेडियन कुणाल कामराचं नवं ट्विट चर्चेत। लोकशाही पद्धतीनं कलाकाराला कसं मारायचं याची मार्गदर्शक तत्व मांडत कामराचा राज्य सरकारवर निशाणा। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स। 2 वेळा समन्स देऊनही कामरा चौकशीला अनुपस्थित। कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांकडून समन्स। नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। काहींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। कुणाल कामराचा तपास कुठपर्यंत आला? पोलिसांकडून माहिती घेतली, शिवसैनिकांवर कारवाई। अशी तत्परता कामराबाबत का दाखवली नाही? शिंदेंच्या शिवसेनेचे कुणाल सरमळकर यांचा पोलिसांना सवाल। दिशा सालियान प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी। दिशाचे वडील सतीश सालियान यांची हायकोर्टात याचिका। याचिकेत आदित्य ठाकरे आणि दिनू मोरिया यांच्यावर आरोप। खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगून बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन करायचं होतं। पोर्टलच्या मुलाखतीत सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। बीडच्या पोलीस अधीक्षकांनी संरक्षण देणार असं सांगितलं होतं, पण अजूनही मला संरक्षण देण्यात आलेलं नाही। सुरेश धसांचा आरोप। घाटकोपरचा संरक्षक देण्यात आलेला होता, मात्र घाटकोपरचा सुरक्षा रक्षक मला कशी सुरक्षा देणार? धसांचा सवाल। खोक्याने खरं सोनं नाही तर बेंटेक्सचं सोनं घातलं होतं। सतीश भोसले उर्फ खोक्याविषयी सुरेश धस यांचं वक्तव्य। मुथूट फायनान्सकडून मित्राने घेतलेल्या पैशाचा खोक्या व्हिडिओ दाखवत होता। सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। धसांच्या बोलण्यात काही तथ्य असेल असं वाटत नाही। धसांच्या आरोपानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। बिश्नोई समाजाच्या लोकांना कोणी मुंबईत आणलं? खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कोणाचं डोकं याची चौकशी व्हावी, धसांची मागणी। कटाबाबत सर्व माहिती धस मुख्यमंत्री फडणवीसांना देणार। सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। धसांचा कार्यकर्ता खोक्या हरणाचं मांस धसांना द्यायचं असं स्थानिकांचं म्हणणं। धसांच्या आरोपानंतर टीपी मुंडेंचं उत्तर। सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करतायत, धसांनी पोलिसात जायला हवं। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया। सुरेश धस खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप। बीडचं राजकारण दमानी आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार, सुरेश धस यांची माहिती। सुरेश धसांना फसवलं जात आहे। हरिण आमचा देव, आम्ही कधी मारलं नाही। घरी सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्यांचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्ट। लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे माहिती देणं म्हणजे गंभीर बाब। सरकारने गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आलेले। मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं। अंजली दमानी यांचा मोठा आरोप। मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडेंना सांगितल्याची माहिती। धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांनी जमिनी लाटल्या। पोपट घनवट आणि राजेंद्र घनवटांनी शेतकऱ्यांना छळून कोट्यावधींच्या जमिनी अवघ्या काही लाखांमध्ये घेतल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर असल्याचा दावा। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत राजेंद्र घनवटकडून खोटे गुन्हे। धनंजय मुंडेंकडून फोन आल्यानं 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर। 2 कंपनीच्या संचालकपदी राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट। धनंजय मुंडे आणि घनवटचे व्यवहार तपासा। अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न। अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, मी चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटांनी दमानी यांचे आरोप फेटाळले। जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा।
अंजली दमानी यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, चर्चेत येण्यासाठी दमानी आरोप करतात. धनंजय मुंडे याला उत्तर देतील. आरोप सिद्ध झाल्यावर दमानी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, अमोल मिटकरींचा सल्ला. आरोपींना फाशी व्हावी, अन्यथा एकमेकांना आतमध्ये संपवतील. बीड जेलमधील मारहाण प्रकरणावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. जेल प्रशासनाची चौकशी व्हावी, जरांगेंची मागणी. कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक. उस्मान सय्यद नंतर रामेश्वर उर्फ राण्या भोसलेलाही अटक. रात्री उशिरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी. काल कारागृहात वाद झाल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून हालचाली. महादेव गीते गँगनंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सवाईला हलवलं. फडणवीसांना हवी तशी भूमिका राज ठाकरे घेत असतात, संजय राऊतांची खोचक टीका. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला. महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोरटकर सध्या पोलीस कोठडीत. अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले. अडवाणींचा हक्क होता, त्यांना सत्तेवरून बेदखल केलं, संजय राऊतांचा दावा. तर सप्टेंबरमध्ये मोदी 75 वर्षांचे होत असल्यानं त्यांना निवृत्त व्हावं लागणार, राऊतांचं विधान. मोदींनी कधी निवृत्त व्हावे जनता ठरवणार, राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं. चंद्रशेखर बावनकुळे यांचं संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर. मी अजिबात नाराज नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण. विकासासाठी चंद्रपूरला पैसे कमी पडू देऊ नका, असा माझा बोलण्याचा उद्देश होता, मुनगंटीवार. अदानी समूहाने देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली, याचं मुंबई पालिकेवर ओझं. म्हणून अदानींना मदत करण्यासाठी सरकारने घनकचरा टॅक्स लावला. आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज सकाळी 11 वाजता बैठक. मनसे नेते सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. पदाधिकाऱ्यांसाठी कामाचं स्वरूप जाहीर करणार. पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजोग वाघेरे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार समारंभाला वाघेरे यांनी उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. महायुती सरकारला एप्रिल फूल सरकार नाव दिलं पाहिजे. लाडकी बहीण योजना कर्जमाफीचं काय झालं? शेतकरी संकटात आल्यावर सरकारकडून 1 रुपयाची मदत नाही, आदित्य ठाकरेंचा सरकारवर. लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आर्थिक स्थितीवर ताण, तर कर्जमाफी करणार नाही असं अजितदारांनी म्हटलं नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. दुर्दैवाने दुष्टवृत्तींच्या हातात सिंधुदुर्ग गेलाय. त्यांनी शासकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलं. विनायक राऊतांची नारायण राणेंवर नाव न घेता टीका. मोदींचा उत्तराधिकारी कोण यावरून राष्ट्रवादी झुंपली. फडणवीसांनी बाप आणि मुलाचं नातं अधोरेखित केलं. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर फडणवीसांच्या बोलण्याचा अन्वयार्थ आपल्या पद्धतीने लावला असेल, मिटकरींचं प्रत्युत्तर. बुलढाण्याच्या पालकमंत्र्यांना आपण पाहिलं का? नुसतं झेंडावंदन न करता बुलढाण्यातील लोकांकडे लक्ष द्या. बुलढाण्यातील केसगळती प्रकरणावरून मकरंद पाटलांवर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. सातारा राजघराण्याची जागा बेकायदेशीररित्या बळकावली. मुकुंद मोहन ट्रस्टने जागा बळकावल्याचा उदयनराजेंचा आरोप. संबंधित प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी, उदयनराजेंची मागणी. राष्ट्रवादीकडून महाराष्ट्र दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाणांना विशेष निमंत्रण देणार. सध्या स्थानिक, जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर बैठका सुरू. मुंबई महानगरपालिकेकडून गेल्या आर्थिक वर्षात 6198 कोटी रुपये मालमत्ता कर वसूल. मुंबई पालिकेचे कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत. पश्चिम उपनगराचा मालमत्ता करामध्ये मोठा वाटा. मुंबईतील करिअर मीडिया इंडिया या कॉल सेंटरला मनसेचा दणका. कॉल सेंटरमध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्यानं मनसे आक्रमक. मराठी भाषेचा वापर करणार कॉल सेंटरचा माफीनामा. पुण्यातील पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना प्यायला लावलं दूषित पाणी. पुण्यातील अनेक ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा, मनसेचा आरोप. परप्रांतीयांनाच नव्हे, मनसे मराठी माणसांनाही मारहाण करते. पवईतील मारहाण प्रकरणी अमोल मिटकरींचा मनसेवरच निशाणा. मराठीचा अवमान केल्यानं मनसेकडून परप्रांतीय सुरक्षा रक्षकाला चोप. डोंबिवलीतील पलावा पुलावरून आजी माजी आमदार आमने सामने. राजेश मोरे आणि राजू पाटलांमध्ये सोशल मीडियावर पोस्टर वॉर. कामराच्या हस्ते 31 एप्रिलला ब्रिजचं उद्घाटन होणार अशी बॅनरबाजी करत राजू पाटलांचा हल्ला. औरंगजेबाच्या कबरीवरील सुशोभीकरण काढा, मनसेची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मनसैनिकांचं पत्र. मराठ्यांनी औरंगजेबाला इथे गाडलं असा बोर्ड लावण्याची मागणी. सिद्धिविनायक मंदिराच्या वार्षिक उत्पन्नात 15% वाढ. सिद्धिविनायकाचं वार्षिक उत्पन्न 133 कोटींच्या घरात. 2025-26 साठी अपेक्षित उत्पन्न 154 कोटी गृहीत धरण्यात आलं.
शिर्डीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी. साईबाबा संस्थानकडून 5 ते 7 एप्रिल दरम्यान उत्सवाचं आयोजन. 6 एप्रिलला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. लाडक्या बहिणींमुळे राज्यातील आर्थिक स्थितीवर ताण. हसन मुश्रीफांचं वक्तव्य. तर कर्जमाफी करणार नाही असं अजितदारांनी म्हटलं नाही. मुश्रीफांची प्रतिक्रिया. राजू शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजू शिंदेंचा राजीनामा. चंद्रकांत खैरेंना वैतागून राजीनामा दिल्याचा पत्रात उल्लेख. ठाण्यातील मनसे कार्यकर्ते बँकेत पोहोचले. बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य. मनसेची मागणी. मराठीतून व्यवहार न झाल्यास मनसेची स्टाईल दाखवण्याचा इशारा. मेडिकल कॉलेजचा कॉन्ट्रॅक्टर संबंधित मंत्र्यांचा नातेवाईक आहे का? वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर अशी कॉन्ट्रॅक्ट कुणी मुलगा आणि जावयाला देतं का? विनायक राऊतांना शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं उत्तर. कर्जमाफीबाबत सरकारने आठवडाभरात भूमिका जाहीर करावी, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही. राजू शेट्टींचा इशारा. गाडीचा एसी बंद पडला म्हणून दादांनी नवी गाडी घेण्याचे आदेश दिले, पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही. शेट्टींची अजितदारांवरून टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे विक्रांत सहारे यांच्यावर चंद्रपुरात खंडणीचा गुन्हा दाखल. विक्रांत सहारेंनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. विक्रांत सहारे सध्या फरार असून पोलिसांकडून शोध सुरू. विक्रांत सहारे ठाकरेंच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख. भंडाऱ्याच्या खैरीत वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू. नाना पटोले संबंधित अधिकाऱ्यांवर संतापले. वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या नाना पटोलेंच्या सूचना. मंत्री नरहरी झिरवळ ऍक्टिव्ह मोडवर. नरहरी झिरवळांकडून दहिसर चेक नाक्याला रात्री उशिरा अचानक भेट. दुधाच्या ट्रकमध्ये असलेल्या पॅकेट दुधाची झिरवळांकडून तपासणी. महाराष्ट्र सरकार येत्या 2 महिन्यात नाट्यगृह धोरण आणणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. करमाळा तालुक्यातील कंदर ग्रामस्थांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना 1 लाखांची मदत. कंदर ग्रामस्थांनी एक हात मदतीचा या संकल्पनेतून जमा केली रक्कम. वीज दर कपातीला महावितरणचा विरोध. 48,000 कोटी रुपयांची तूट दाखवत दरवाढीचा आग्रह. महावितरणची राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका. मुंबईत सुविधा देणाऱ्या दुकानांवर वेळेचं बंधन नाही. उच्च न्यायालयाचा निर्वाळ. 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा. पत्राचाळीची सोडत. अखेर 4 एप्रिलला गोरेगाव इथल्या 629 घरांसाठी म्हाडा मुंबई मंडळाची तयारी सुरू. घरांचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत रहिवाशांच्या विरोधामुळे रखडली होती. पुण्यात सर्वाधिक महाग घर. लॉ कॉलेज रस्त्यावर. प्रति चौरस फुटांसाठी 16,816 रुपये दर. रेडी रेकनर दरात लॉ कॉलेज परिसरात सर्वाधिक भाव. पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्या 95% वक्तशीर. 2024-25 मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर 140 उड्डाणपूल बांधण्यात आले. प्रशासनाकडून गाड्यांच्या वेगमर्यादाही रद्द. सोलापूरच्या करमाळ्यातील मकाई सहकारी साखर कारखान्यास 140 कोटींचं कर्ज मंजूर. NCDC कडून मार्जिन मनी लोन मंजूर. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील बाभळसर खुर्द गावात रुक्मिणी माता आणि हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार. जीर्णोद्धार कार्यक्रमात ज्ञानोबाराय पादुका दर्शन आणि गोल रिंगण सोहळा संपन्न. नागपूर विमानतळावरून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूरसाठी थेट विमानसेवा सुरू करा. नितीन गडकरींची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे पत्रातून मागणी. नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचं कार्पेटिंगचं काम पूर्ण. नागपूर विमानतळ प्राधिकरण नवीन वेळापत्रकानुसार विमानसेवा देण्यास सज्ज. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. कोल्हापूर, कराड, सातारा, जालन्यात मुसळधार पाऊस. कोकण किनारपट्टीलाही येलो अलर्ट जारी. कराडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यानं कराड पंचायत समितीसमोरील झाड कोसळलं.